नमस्कार मित्रांनो, तर मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर. एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. तर आजची मला एक बुकिंग भेटली आहे. तर कुठे माहिती आहे, पिंगोळीत भरायची आहे आणि तिथून आपल्याला पालघर त्या साईडला मध्ये एक कर्जतला डिलिव्हरी आहे. कर्जत आणि मग पालघर मनोर त्या साईडलाच कुठेतरी आहे. तर मला सोडायला सुचिता येते आणि मी आता इथे येऊन मेन रोडला येऊन व्हिडिओ करतो. कारण याचं कारण माहिती आहे, तर अयांश ना यायला बघणार म्हणून आम्ही ना जरा पुढे आलो आणि व्हिडिओची सुरुवात केली आहे. तर माझी गाडी ना पिंगोळीत ठेवली आहे. काल मी रत्नागिरीला गेलेलो, रत्नागिरीवरून आज आलो. आज गाडी तिथे पिंगोळीत ठेवली, तिथेच भरायची आहे गाडी. आज मी झाडं भरणार आहेत, जंगली झाडं आहेत, नर्सरीमध्ये भरायची आहे आणि तिथून आपल्याला आपला पुढचा प्रवास करायचा आहे. तर आपला प्रवास असणार आहे कुडाळ. कुडाळमधून आपला हा वाटूळ मार्गे संगमेश्वर, त्याच्यानंतर काय तो कर्जत नंतर आपल्याला मनोरवरून थोडंसं पुढे कुठेतरी आहे. चला बघूया कसा प्रवास होतोय. सुचिता मला सोडायला येते. तर फायनली मी पोहोचलोय. ते बघा तिकडे गाडी लावली आहे, दिसते. आणि आता सुचिता घरी जाते. माझ्यासोबत ना आज 2 माणसं असणार आहे. म्हणजे जी नर्सरीत जी सामान भरलं आहे ना, म्हणजे झाडं भरली आहेत, तर तिथे जो गाडी भरणार आहे ना, कामाला आहे तो आणि त्याची बायको असणार आहे. त्याच्या बायकोची ट्रीटमेंट तिकडे सावर्ड्याला होते. तर ती लोक काहीतरी ट्रेनचा टायमिंगचा प्रॉब्लेम आहे, तर माझ्यासोबत येत आहे बोलले ते. तर म्हटलं चला काय प्रॉब्लेम नाही, चल सावकाश जा. सुचिता जाते, सावकाश जा, चल. चला आपण गाडी पॅक करूया आणि आपल्या प्रवासाला. गणपती बाप्पा मोरया. बरोबर 6:30 वाजता आपला प्रवास सुरू झालाय आणि आता ना इथून निघालोय. तिथे पुढे त्यांना घ्यायचं आहे. तो बाळू म्हणून आहे, त्याच्या बायकोला ना इकडे सावर्ड्यात ट्रीटमेंटसाठी नेतोय तो, किमोसाठी. म्हणजे समजलं असेल. तर त्याला घेऊन आज जाणार आहे. तर तो पुढे तिथे ना मठाच्या इथे थांबला आहे, त्याच्या घराच्या इथे. त्याला पिकअप करूया आणि आपला प्रवास सुरू करूया. आता बरोबर हा पिंगोळीतील राहुळ महाराज मठाकडे जाणारा हा रस्ता. राहुळ महाराजांच्या मठाकडे पोचलोय मी. इथेच त्याचं घर आहे कुठेतरी. मी थांबतो, बघूया कुठे आहे घर. हे बघा पुढे दिसतोय, आहे बाळू. याला घेऊन मी आता जाणार आहे सावर्ड्याला. गाडी येत बसायचा आमचा योग गावठी. हे आहेत बाळू दादा. हे तिकडे ज्या नर्सरीत मी माल भरला ना तिथेच असतात. आजच्या प्रवासात माझ्यासोबत हे असणार आहे. हा वाजलेले किती आता? वाजले किती? 6:30 वाजले ना. हो बरोबर. इथून 5-6 तास लागतो. म्हणजे 12:30 बाहेरात पोचतो ना. जोक थांब चालत ना, काहीतरी जेवक थांबूया. हो हिनी डबस घेतल्या ना, आपण जेवूया. पण त्या काय सांगतले वाईट काहीतरी खा. हा चला. कसा कळला मग? ओसरगावमध्ये पोचलो आहे. ओसरगाव. डिझेल 92 रुपये, 92.03 ने डिझेलचा रेट. चला डिझेल वगैरे घालून झाला आमचा. परत प्रवास सुरू. घेऊया ना. हो चला चला. काय दाखवायचं? कसं झालं प्रवास? दाभोळपाड्याच्या थोडंसं अलीकडे थांबलोय. जेवणासाठी थांबलोय. गाडी तिकडे लावली आहे बाळू दादा आणि मी. बघूया काय ऑर्डर करतायत बाळू दादा. जेवणाला आम्ही ना अंडा थाली आणि बाळू दादाने चिकन ऑर्डर केलं. खाऊन सांगा कसा आता. कायम भेट तुमचा आवड. हो हो हो.
मस्त आहे जेवण. बाळू दादा आपल्या बायकोला बोलवायला गेले बघा जेवण टाकून. बायकोवर प्रेम बघा किती आहे. किती वाजले? असं नाही बघा प्रसाद. नको नको मी जेवतोय ना. बरोबर 12:30 आले. असं नाही बघा. नाही. मी आता बरोबर डेअरी हॉस्पिटलकडे विठ्ठल जोशी चॅरिटी ट्रस्ट. हळू चल बाय. बरोबर ना 12:30 वाजता मी डेरवनला पोहोचलो हॉस्पिटलमध्ये. बाळूला उतरवलं आता आणि मी वाटेत ना येताना जास्त शूट नाही केलं कारण बरोबर पेशंट होता आणि बरोबर वाटत नाही ते, त्यामुळे शूट वगैरे नाही केलं. हे बघा, हे बघा, हे ते हॉस्पिटल चॅरिटी ट्रस्ट, विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्ट म्हणून आहे. तर आता ना मी मगाशी भात जेवलो त्यामुळे मला झोप येते. थोडंसं पुढे कुठेतरी थांबून ना मी झोपणार आहे, जमत नाही आहे, डोळे जड झाले. कुडाळमधून निघालेलो ना तिथून मी जास्त शूट वगैरे घेतलं नाही इथे पोहोचेपर्यंत. थोडंसं काय जे काय घेतलं ना तेवढंच. आणि लवकरात लवकर बाळूची बायको लवकरात लवकर बरी होऊ दे हीच देवाकडे प्रार्थना करतो. आणि आता बरी होणार ते, कारण आता एवढी टेक्नॉलॉजी भारी आली आणि डॉक्टर वगैरे सर्जर सगळं काही ते भारीच आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर पटकन आपण हायवेला परत लागूया. जास्त नाही, हायवेपासून 1 किलोमीटर आतमध्ये आहे, जास्त आतमध्ये नाही आहे. तर हायवेला लागूया आणि कुठेतरी पेट्रोल पंप बघून थोडंसं झोपूया. खरंच मी झोपणार आहे, मला डोळे जड झाले. उगाच जास्त रिस्क नाही घ्यायची. आपल्याला बरंच लांब जायचं आहे त्यामुळे जास्त वेळ झोपणार नाही, थोडंसं झोपून परत आपल्या प्रवासाला लागूया. हा हे हायवे, इथून राईट साईडला आपल्याला मुंबईला, लेफ्ट साईडला गोव्यासाठी जातो हा रस्ता बघा. आणि हा इकडे त्या रुग्णालयाकडे. सावर्डेतच आहे मी. एक थोडा वेळ पडतो आणि मग आपण पुढच्या प्रवासाला लागूया. मी आता कुठे पेट्रोल पंपला वगैरे गाडी नाही लावली आहे बघा, सर्व्हिस रोडलाच गाडी टाकली आहे आणि थांबलोय. थोडा वेळ झोपतो, थोडा वेळ, कारण काल दगदग भरपूर झाली आहे. कारण मी काल संध्याकाळी निघालेलो, काल पण पेट्रोल पंपलाच रात्री झोपलो आणि सकाळी रत्नागिरीत खाली करून परत कुडाळात गेलो आणि हे भरून आता मुंबईला निघतोय. त्यामुळे त्रास झालाय, त्यामुळे दमलोय बऱ्यापैकी. थोडासा झोपतो, थोडासा. आपण थोड्याच वेळात भेटूया. गुड मॉर्निंग सर. साडेचार वाजले. तिथेच आहे, सावर्ड्यातच आहे. 1:30, 2:30, 3:30 मस्त झोप झाली आता. चला निघूया आता. मस्त 4 तास झोप झाली आहे. आता थांबणार नाही कुठे. आता उद्याचा आता डायरेक्ट मध्ये कुठे थांबायचं नाही. आता 4:15 वाजले मित्रांनो आणि मी आता लोट्यात पोहोचलोय. लोटे MIDC. मी आता लोटे MIDC पास केले
आणि माझ्या समोर एक गाडी चालते इंट्रा. हाईट बघा किती आहे. शपथ, म्हणजे जवळ त्याने ना काय कपाट आहेत की काय भरलंय काय माहीत नाही, पण हाईट जवळ 9.5 फूट हाईट आहे. एवढा माल भरलाय. हलका माल असेल पण एवढा हाईट. दिवस उजाडला की पोलीस काय याला सोडणार नाही. 50-100 देत जावं लागणार याला. मला वाटतं इथे खेडमध्येच खाली असणार त्याची. खेड म्हणून लवकर जातोय. दिवस उजाडायच्या अगोदर डेस्टिनेशनवर पोचायला पाहिजे याने. सकाळी बरोबर 6 वाजता मी ना आता या आपल्या कशेडी बोगद्याजवळ पोहोचलोय. आणि इथेही अशीच वारली पेंटिंग केली. मला वाटतं जे जसं समृद्धी महामार्गावर बघा त्या एका टनलवर वारली पेंटिंग केली आहे तशी इथे करणार. एंट्रन्सला सुरुवात केली आहे पेंटिंग करायला. बोगदा क्रॉस केला आणि पाऊस बघा किती तुफान पाऊस लागतोय. लोणेरेत पोचलो बरोबर ना 7:30 वाजलेत. 7:30 पावणे 8 झालेत आणि मी आता लोणेरेत आहे. अजून काही नाश्ता वगैरे केला नाही आहे. पुढे कुठेतरी थांबून नाश्ता करूया. आता थोड्याच वेळात मी माणगावात पोचणार. अजून 8 वाजले नाही आहेत. 8ला एक 10 मिनटं आहेत. देवा काळजी, ट्रॅफिक असता कामा नये. माणगाव म्हटलं का टेन्शनच येतं. पटकन माणगाव क्रॉस करूया आणि नंतर पुढे कुठेतरी नाश्ता करूया. नाश्ता एवढ्यात नाही करणार मी. पुढे जाऊ दे, बऱ्यापैकी पुढे जाऊया. आजचा प्रवास आपला असणार आहे वाकण फाट्यावरून आम्ही राईड घेऊन खोपोली मार्गे कर्जत करून मग कर्जतला पहिली डिलेवरी आहे माझी. कर्जतमध्ये आतमध्ये कुठेतरी गाव आहे, सांगतो तुम्हाला तिथे गेल्यावर. तर बघूया. पहिला आधी माणगाव क्रॉस करतो. माणगाव इंदापूर म्हणजे टेन्शनचं काम आहे. कोलाडमध्ये पोचलो मित्रांनो. कोलाड पाठीमागे ना एक हॉटेल आहे, तिथे काहीतरी खाऊन घेतो थोडंसं, मग आपण पुढे जाऊया. पहिल्यांदा कोलाडला थांबलो. पहिल्यांदा नाश्ता करायला समोसा खाल्ले. 2 समोसा खाल्ले. खूप दिवसांनी महिन्यांनी समोसा खाल्ले. 2 समोसा, चहा, फक्त 40 रुपये. चला जास्त वेळ काढत नाही. आता वाजलेत बरेच, जवळजवळ 8:30 वाजले. आपल्याला पोचायला किती वाजणार काय माहिती. 2 डिलिव्हरी आहेत आपल्या आणि आपण झोपून उठून आपलं चाललोय हळूहळू. काय करणार, झोपेचा प्रॉब्लेमच आहे माझा. नऊ वाजता आपण वाकण फाट्याला पोहोचलोय. इथे आपण राईड घेणार आहोत खोपोली साईडला. खोपोली 46 किलोमीटर, पाली 9 किलोमीटर आहे. आणि ना आपलं लोकेशन इथून 74 किलोमीटर दाखवत आहे. जे कर्जतमधलं लोकेशन आहे ना, जवळजवळ 2 तास आपल्याला लागणार आहेत. 9, 10, 11 वाजेपर्यंत आपण त्या लोकेशनवर पोहोचू.
आणि अशा प्रकारे बैलाची झुंज लागलेली आहे. पाली खोपोली रस्त्याला लागलो आणि इथे झुंज लागली आहे बघा रस्त्यातच. मी आता बरोबर ना पालीला पोचलोय आणि श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली गणपती मंदिर आतमध्ये आहे. इथून 1-1.5 किलोमीटर आतमध्ये. इथूनच बाप्पाला नमस्कार करतो. गणपती बाप्पा मोरया. अष्टविनायक मधलं ना हे बल्लाळेश्वर, पालीचा बल्लाळेश्वर गणपती इथे. 9:30 वाजले मित्रांनो, 9:30 वाजून गेले आणि इथे एक नायराचा पंप लागला. इथे डिझेल फुल करूया आपण, कारण आपल्याला बरंच अंतर जायचं आहे. कर्जतवरून परत मनोरला जायचं आहे. स्वतःच डिझेल भरतो. भरपूर पाऊस पडला, भरपूर. डिझेल फुल केला आता परत, कारण आपल्याला इथून कर्जतमधून बरंच लांब जायचं आहे. मनोर साईडला, मनोरच्या पण त्या साईडला कुठेतरी जायचं आहे. तर बस परत आणि कुठे थांबत बसणार. आता वाटेत ना इथे येईपर्यंत एवढा पाऊस पडला ना, भरपूर मस्त आहे पैकी. चला आता डिझेल फुल झालं आहे. आता आपल्या परत पुढच्या प्रवासाला लागूया. 9:45 वाजलेत. आता बघूया आता किती वेळ लागतो तिथे पोचायला. आता कुठे वाटेत शूट करत नाही, पटापट तिथे डायरेक्ट लोकेशनवर जाऊ. आपल्याला इथून ना आता राईड घ्यायचं आहे खोपोलीसाठी. खोपोलीमध्ये जाऊन पुढे जाऊन आपल्याला लेफ्ट. बरोबर 10:15 वाजता आपण खोपोलीत पोचलोय. पुढे आता आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि आपला पुणे मुंबई जो रोड आहे ना त्या रोडला लागणार आहे. त्या रोडला थोडंसं पुढे जाऊन कर्जतसाठी राईड घेणार आहे मी. आता इथे आपण खोपोली लेफ्ट, पुणे लेफ्ट, मुंबई लेफ्ट. हा बघा, हा आहे आता पुणे मुंबई ओल्ड जुना जो पुणे मुंबई रस्ता आहे ना त्या रोडला लागलो आता मी. इथून जर राईट साईडला इकडे गेलात तर पुण्याला, हा मुंबईला जातो. पुढे जाऊन आपल्याला आता राईड घ्यायचं आहे कर्जतसाठी. आपल्याला इथे राईड घ्यायचं आहे. हा बघा, हा रोड कर्जतला जातो. तर आता बरोबर 10:20 झालीत आणि आपलं लोकेशन आहे ना ते 25 किलोमीटर लांब आहे इथून. आणि खारवंडी म्हणून काहीतरी गाव आहे, खारवंडी मुंगापे. तिथे आपण आपली गाडी खाली होणार आहे. तर अजून एक अर्धा-पाऊण तास लागणार आहे, कारण हा आतला रस्ता आहे ना त्याला आतमध्ये इथे नाही, पुढे आपल्याला स्पीड ब्रेकर भरपूर लागणार आहे. त्यामुळे 25 किलोमीटरला जवळजवळ पाऊण तास लागणार आहे आपल्याला. कर्जतमधून मी आतमध्ये आलो आणि काहीसा असा रोड लागलाय, खूप स्लो गाडी चालते. मगासपासून 2 किलोमीटर तरी असाच रस्ता आहे. अजून आपल्याला 6 किलोमीटर पुढे जायचं आहे. बरोबर 11ला 5 मिनटं राहिलेत. अरे बाप रे बाप रे बाप रे, खराब रस्ता आहे, खराब. लोकेशनवर पोहोचलोय. कायचं असं लोकेशन आहे. फायनली 11:15 वाजता ना मी त्या लोकेशनवर पोहोचलोय. तर आपण फायनली पोहोचलोय आणि बघा एवढीच झाडं खाली करायची आहेत. मागे 40 आहेत आणि हा दादा खाली करतोय. या गावाचं नाव काय आहे? चोचीवाडी. कर्जतमधलं चोचीवाडी. आणि हा त्यांचा बाबू ऋत्विक नाव आहे.
हे बाबू येतो तो आमच्याकडे, बाळ आहे आमच्या घरी, येतो येतो. हे काय केलं त्याने डोक्यावर? पुढे आलं त्याच्या. होय काय? पटापट हे खाली करूया आणि आपण मग पुढे कुठे माहिती आहे, तिकडे मनोर शहापूरच्या तिकडे पुढे पुढे जायचं आहे आपल्याला. पॅक केली गाडी, आता झाली 52 झाडं होती छोटी छोटी, खाली झाली. आणि आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला लावूया. तर दादा जबरदस्ती करतोय, चहा प्यायला ये चहा प्यायला ये. ठीक आहे, कोणी बोलतंय तर थोडं वेळ थांबतो मी. चहा प्यायला बोलवतात. हा बघा कोण, ए ऋत्विक, स्माइल. नाव काय तुझं? नाव सांग, नाव सांग. सारखाच आहे. दादाने स्पेशल कॉफी बनवली माझ्या, ब्लॅक कॉफी. हां, कोकणी गंधार. तुमचं चॅनलचं नाव काय आहे? इको आर्टिकल लवर. इको आर्टिका लवर म्हणून यांचं चॅनल आहे इंस्टाग्रामवर. त्यांना पण सबस्क्राईब करा, फॉलो करा. इंस्टाग्रामवर आहे. थँक्यू. बरोबर 11:30 वाजून गेले आता आणि मी त्यांच्या इथून निघालोय. 11:38 झाले. आपल्याला आता बरंच लांब जायचं आहे. ते लोकेशन मी ना किती किलोमीटर आहे चेक नाही केलं, आम्हाला चेक करूया. आणि त्या दादाने ना चहा प्यायला चहा म्हणजे जबरदस्ती म्हणजे असं कोण जर सांगतंय ना थांबायचं, पुढे होणारं काहीतरी म्हणजे व्यत्यय टळतो. त्यामुळे जबरदस्ती जर मी म्हटलं असतं नकोच मला तर मी जातो, मला काही चहाची गरज नव्हती, पण त्याने एवढं प्रेमाने सांगतोय थांब म्हणून, काय थांबलं पाहिजे. कधी नाही म्हणायचं नाही कधीच. तर इथे छोटंसं असं गाव आहे, वाडी टाईप आहे ही बघा, अशी घरं आहे तिथे. इथे ना जर कोण आलं ना तर आतमध्ये गाडी नाही टाकणार, कारण असं रस्ता एवढं छोटंसं आहे. आणि पुढे दाखवतो तुम्हाला, डोंगरात गाडी घातल्यासारखं वाटतं. हे बापरे, हे बघा इथे रस्ता बघा कसा आहे, दगडी आहेत, दगडी सगळं खडक आहे. खूप सुंदर असं गाव आहे खरंच, हिरवगार एकदम. म्हणजे बघा तरी किती मस्त आहे. डोंगराच्या एकदम पायथ्याशी वसलेलं आहे. तिकडे डोंगर आहे मोठा आणि डोंगराच्या खाली जे गाव आहे, या साईडला पण मोठा डोंगर आहे. आता पाऊस आला बघा, नशीब गाडी खाली करते वेळी पाऊस नाही आला. खाली करून झाली व्यवस्थित, पॅक वगैरे करून निघालो आणि आता पाऊस आला. मस्त काम केलं एक. आता तिकडे पण तसंच खाली करताना पाऊस गेला पाहिजे. आता किती तो लाग वाटेल. छान गाव आहे, मला गाव आवडलं, मस्त आहे. इथली ना खोपोली वगैरे साईड, मुंबई सोडली की खूप छान गावं आहे तिकडे, मस्त मस्त. मुंबईतच पूर्ण घाण करून ठेवली. आता नेटवर्क आलं, मी आता चेक केलं दुसरं लोकेशन, तर इथून किती किलोमीटर आहे माहिती आहे? 144 किलोमीटर लांब आहे. अरे बापरे, किती वेळ लागणार. आता संध्याकाळ होणार, खरं नाही. रस्ते पण खराब आहेत. हे काय, आता मी ह्या ब्रिजवर आहे का, आपल्याला शहापूर आटगाव मार्गे त्या साईडला वाड्याला जायचं आहे आणि तिथून रस्ता दाखवतोय. आता मुरबाड मार्गे शहापूर आटगाव बघूया, मॅप जसा नेईल तसं जाऊया आपण. 144 किलोमीटर दाखवतोय. बापरे शे. मी आता कर्जतमधून कडाव शहापूर जो रोड आहे ना, त्या रोडला लागलो आहे. या रोडला एवढे स्पीड ब्रेकर आहेत, बापरे. मी आता जवळजवळ 3-4 किलोमीटर पुढे आलो कर्जतमधून. कितीतरी स्पीड ब्रेकर, 1-2 मिनटाला स्पीड ब्रेकर टाकला आहे. सेकंड थर्ड टॉप टाकला की परत सेकंड. गाडी चालवायलाच नाही भेटत आहे. आता बघूया कुठे स्पीड ब्रेकर भेटतो. तो बघा तिकडे स्पीड ब्रेकर आहे. काय म्हणून स्पीड ब्रेकर टाकलेत. स्पीड ब्रेकर हा बघा,
मागे आता एक स्पीड ब्रेकर गेला, हा दुसरा. बघा तरी किती स्पीड ब्रेकर, म्हणजे गाडी चालवायला एवढा रस्ता चांगला आहे, पण स्पीड ब्रेकरमुळे ना गाडी 4थ्या गेअरात 5व्या गेअरात गेली की लगेच परत सगळे गेअर काढावे लागतात. अरे बापरे. कशेळी पोचलो, कशेळी गावात. वाजून ना 22 मिनटं झाली आहेत आणि मी बरोबर मुरबाडला पोचलो आहे. आता आपल्याला इथे ना शहापूरसाठी इथून लेफ्ट घेऊन परत राईट दाखवतो आहे आपल्याला. इथे ब्रिजचं काम सुरू आहे, कंप्लीट झालं नाही आहे ब्रिज अजून. इथे आपण लेफ्ट घेऊया आणि लगेच पुढे जाऊन आपल्याला राईट दाखवतो आहे. वाटतं मुरबाड बस स्टँड आहे, इथे सगळ्या बस लागल्यात. इथून राईट दाखवतो आहे आपल्याला, राईट घेऊया पटापट. चल बाबा. पाठीमागे ना पोलीस होते म्हणून मी कॅमेरा बंद केला, बस प्रॉब्लेम नको. मागे गोव्यात 500 रुपये भरलेत शूट घेताना बघितलं. आणि तर आपल्याला हा रोड लागला आहे. आता बघूया इथून किती किलोमीटर आहे. शहापूर वाडा बरंच लांब आहे हो. मला वाटलेलं जवळ असेल. इथून शहापूर 27 किलोमीटर दाखवतं आहे अजून. वाशिंद वगैरेसाठी आपल्याला लेफ्ट आहे, शहापूर सरळ. आपल्याला शहापूरवरूनच जायचं आहे, त्यामुळे आपण सरळ जातो आहे. लवकरात लवकर एकदा पोहोचूया. गाडी चालवून कंटाळा आला आहे, कालपासून गाडी चालवतो आहे. रात्री मात्र झोप भरपूर घेतली मी, 4 तास झोपलो मी, 4 तास. सकाळी परत पुढे येऊन थोडासा झोपलो. झोपेसाठी मी कॉम्प्रोमाइज करूच शकत नाही. मी आता ना शहापूरला पोचलो आहे आणि आपल्याला हा आता समोर दिसतोय तो समृद्धी महामार्ग. हा बघा, आपल्याला या ब्रिज खालून असं जाऊन, त्या दिवशी हा समृद्धीच्या वरून गेलेलो, आज समृद्धीच्या खालून जातोय. आता सरळ आपल्याला जर समृद्धी महामार्गावर जर गाडी टाकायची असेल ना तर तिकडे टोल आहे, त्या साईडला पण टोल आहे आणि या साईडला पण टोल आहे. रस्ता खराब असल्यामुळे ना वेळ लागतोय, अंतर कमी आहे. आता फक्त 60-65 किलोमीटर अंतर राहिले. रस्ता मध्ये मध्ये खराब, मध्ये चांगला, मध्ये खराब, असं काहीसा भेटतोय. त्यामुळे गाडी चालतच नाही आहे. ह्या रोडला आपल्याला ना एक भली मोठी नदी भेटली आहे. केवढी मोठी आहे बघा, नदीचं पात्र बघा केवढं आहे, बापरे. आता पुढे ना आपल्याला तो बघा परत हायवे लागणार. इथून राईट दाखवतोय, म्हणजे हा आपला जुना नाशिक हायवे जो भिवंडीतून आला आहे तो. इथे आपल्याला राईट घेऊया या ब्रिज खालून. गुगल बाबा की जय हो. आणि कुठे घेऊन आलाय बघाय मॅप. हे बघा ट्रेनचं फाटक आहे आणि माझी गाडी इथून जाणार नाही. गोंधळच झाला. आता कुठून जाऊ. थांबा, आता साईडला घेतो. इथून माझी नाही गाडी जाणार. आता तिकडे जायला दुसरा रस्ता, मागून तो फाटक आहे ते. हां 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 ठीक आहे. नाही घुसणार, नाही. त्या ब्रिजमधून टाकून बघू जाते काय, जाणार की नाही. प्रॉब्लेम आहे, नाही जाणार मला वाटत नाही. बघूया तरी पण प्रयत्न. अशी वाळूचे कणरगळीता, वाळूतून तेल घे. बघूया. गेली 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 गेली, इथून तर गेली. आता आपल्याला मागे युटर्न घेऊन
जायचंय. इकडे आपल्याला यू टर्न मारून यावं लागेल. आता इथे हायवेला मध्ये आहे हे बघा, इथे एक कट आहे मध्ये, डायव्हर्जन आहे. इथे यू टर्न घेऊया आणि त्या फाटकातून पलीकडे जाऊया, बघूया काय म्हणतोय तो. हे बघा, इथून फाटक दिसतंय. या फाटकातून पलीकडे जाऊन बघूया रस्ता. आत्ता ट्रेन गेली म्हणजे आता उघडणार. उगाच एक 5-6 किलोमीटरचा एक राऊंड मारून आलो. इथून काय आपली गाडी जाणार. चला उघडा कुलजा सिमसिम उघडा नाव. उघडलं बाबा. चला. अरे वा ही MH-08 गाडी आहे आपल्या इकडची. इकडे कुठेतरी गेलेले. सुंदर असा ना जंगलातला रस्ता लागलाय, पण ह्या रस्त्यात गाडी पळवायला नाही भेटत. समोरनं गाडी आली ना कट टू कट 2 गाड्या सुटतात. त्यामुळे डबल टॉप हा विषयच नाही. टॉपमध्ये गाडी चालली आहे आणि टॉप फोर्थ थर्ड असं करत चालवावी लागते ही गाडी. रस्ता चांगला आहे पण वजन असल्या कारणाने ना गाडी जरा गिअर चेंज करत चालवावी लागते. पुढे एक गाडी चालते आणि तो माणूस बघा दिसतोय बाहेर लटकतोय. भारी. कोल्हापूरमधलं वडाप कसं असतं तसा काहीसा प्रकार आहे मला वाटतं. पॅसेंजर घेऊन जात आहे ते गावातले, पण कसं उभा राहिला आहे बघा. तर नाही 3:30 वाजून गेले आणि अजून 25 किलोमीटर बाकी आहे. ना जेवण ना आणि काय रस्ते काय विचारू नका. एवढे स्पीड ब्रेकर रस्त्याला. काय म्हणून स्पीड ब्रेकर घालतात काय माहिती. हे बघा असे रस्ते आमचे महाराष्ट्रातले. रस्ते आहेत की विहिरी काय समजत नाहीये, की तलाव आहेत. गाड्यांना आता ना काय म्हणतात ते होडी एक ठेवायची. अरे बापरे खड्ड्यात गेली रे. काय बोलून फायदा नाही रे बाबा. आपलेच दात आपलेच ओठ. किती म्हणून कमिशन खाणार, किती म्हणून पर्सेंटेजला काहीतरी हिशोब. कसे रस्ते होतात बघा. खाऊन कुठे ठेवणार एवढा पैसा काय समजत नाही. एक दिवस मरून जाणार तुम्ही लोक. पैसा करणार आहे व्यवस्थित रस्ते. बापरे बिचाऱ्याचा टायर फुटला तो बघा. हे बघा ही सगळी कर्म ड्रायव्हरला भोगावी लागतात. त्या बिचाऱ्याचा डंपरचा टायर फुटला. रोड विक्रमगड 15 किलोमीटर. विक्रमगडावर जायचं आहे आपल्याला. विक्रमगड. शिट यार संपत नाही आहे रस्ता. या खराब रस्त्यांमध्ये गाडी चालवून डोकं दुखायला लागलं. शी काय हे रस्ते रे. अरे बाबा रे माझ्या. अरे बापरे रस्ता बघा कसा आहे आणि या म्हणतायत. याच्यात अडकली तर मेलो कर्माने. बघत रे चिखल आहे पूर्ण. शिट यार काय करू. टाकतोय एका स्पीडात जातो. बोला गणपती बाप्पा मोरया. बापरे शी थांबवायची नाही. गंधारा थांबू नको नॉनस्टॉप. अरे बापरे थांबला तर संपला. आली अरे रे दे सगळा पडला.
ड्रायव्हर भाऊ ड्रायव्हर हा बघा तो माणूस हात दाखवतोय. इथेच आपली गाडी खाली होणार आहे. फायनली पोचलो. किती वाजले? 4:28 झाले. जेवढी असेल तेवढी सांगले. गाडी खाली झाली. आता इथून बाहेर काढतो फक्त आणि मी तुमच्याशी बोलतो. पहिले या मोठ्या टास्कमधून बाहेर काढतो, बोलतो तुमच्याशी. झाली एकदाची खाली. खूप त्रास झाला. प्रवास खूप म्हणजे हेक्टिक होता. एवढे स्पीड ब्रेकर, एवढं कंटाळलो मी अक्षरशः इथे पोचेपर्यंत, काय विचारू नका. आणि आता चेक केलं, म्हटलं मी आता मनोरवरून वसई मार्गे जाईन तर पूर्ण ट्रॅफिक आहे पूर्ण. ते आता ज्यांचा माल खाली केला ना ते बोलले जसा आलास ना तसंच जा बोलले, या साईडला जाऊ नको अडकशील बोलले. सकाळपासून ट्रॅफिक आहे वसई रोडला. त्यामुळे आता परत आलो तसंच जायचं आहे मला. आणि एक खुशखबर म्हणजे अजून एक बुकिंग भेटली आहे रिटर्न भरायची. मला जायचं आहे आता डोंबिवलीला. तर आणि ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर आता मी कुठेतरी पंपावर जाऊन फ्रेश होणार, हे सगळे कपडे बिपडे काढून चेंज करणार, फ्रेश होणार आणि तिथून मग डोंबिवलीला. तर आजचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास लाईक करा कोकणी गंधार या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोकणी गंधार चॅनलला. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला तो डोंबिवलीचा बघायला भेटेल. डोंबिवलीत एक बुकिंग फिक्स झाली आहे. बघूया आता इथून 4 तास अंतर दाखवते. आता 5:15 म्हणजे 4 तास मॅपचे, म्हणजे त्या मॅपच्या हिशोबाने जर गेलो तर मला नक्कीच 5 तास लागणार. बघूया, थांबले पाहिजे फक्त ते माझ्यासाठी. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लव यू. आणि मला एवढा भरभरून प्रतिसाद देत आहेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे सगळ्यांचे. बाय.